अतिशय जबरदस्त अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल। एका बाजूला टीम आहे नागभूमी स्पोर्ट्स, दुसऱ्या बाजूला रायझिंग स्टार। एका बाजूला अध्यक्ष आहेत, दुसऱ्या बाजूला उपाध्यक्ष आहेत। एका बाजूला 2 अध्यक्ष आहेत, एका बाजूला 2 उपाध्यक्ष आहेत। स्पर्धा हाय व्होल्टेज होणार आहे, यामध्ये दुमत नाहीये, कारण की 32 शिराळकरांचा नाद निराळा आहे। आता मात्र असं म्हटलं जातं ना चंदू सर, संत ज्ञानेश्वराच्या नानाने, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने, सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या संघर्षाने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाने पावन झालेल्या या भूमीमध्ये अतिशय जबरदस्त असा थरार आपल्याला पाहायला मिळेल। जाऊया मैदानाच्या आतमध्ये, लेट्स प्ले हा कॉल आलाय। नागभूमी स्पोर्ट्स गोलंदाजी करेल तर फलंदाजीसाठी रायझिंग स्टार मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी येतील। स्ट्राइक एंड वरती बॅटर पाहायला मिळेल महादेव कदम। पहिलाच बॉल थोडासा उसळी घेणारा, थोडासा हलक्या हाताने खेळून काढलाय, ग्लान्स केलाय, शॉर्ट स्क्वेअर लेग रिझन मध्ये फील्ड केली जाईल। 1 धाव कंप्लीट झाली आहे। या एका धावेने श्री गणेशा मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय। ऑन द वे मार्क वरती, रनवे वरती निघालेली धाव संख्या पाहायला मिळाली आहे चंदू सर। नक्कीच ही महत्त्वपूर्ण मॅच असणार आहे। कोणत्याही टीमला लीग पद्धतीच्या फॉर्मॅटमध्ये सुरुवात चांगली करावी लागते। विजयाने सुरुवात झाली तर एक वेगळा आत्मविश्वास मिळतो आणि त्यामुळे आता हे दोन्ही संघ जरी आपल्या पहिल्या मॅचसाठी उतरले असतील तर चांगल्या ताकदीनिशी, परंतु आपल्याला जी टीम मिळालेली आहे त्या टीमची स्ट्रेंथ, कारण ज्यावेळेला विविध गावातील खेळाडू एकत्र येतात ना, थोडासा वेळ लागतो। पाहूयात कशा प्रकारची कामगिरी होईल। नक्कीच अमित पाटील, हो यावेळी पहा पुन्हा एकदा ऑन साइडला डीप पिच बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये प्रोडक्शन दिले गेले। 1 धाव तर घेतली आहे, चपळतेने दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी होईल, यामध्ये 2 आउट। कोणताही डाऊट नाहीये, जिथे कम्मालीचं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळालं सर। अशा पद्धतीचा खेळ होणं गरजेचं आहे। सिंगल डबल्स, नक्कीच सिंगल डबल्स देखील तेवढ्याच महत्त्वाचे असतात जेवढे षटकार चौकार महत्त्वाचे असतात। आणि जर सिंगल डबल्स येत राहिला तर गोलंदाज देखील परेशान होतात आणि मग कुठे टप्पा टाकायचा हा विचार त्यांचा देखील असतो। त्यामुळे षटकार चौकार इतक्यात सिंगल डबल्स देखील महत्त्वाचे आहेत आणि आता ते यायला सुरुवात झाली आहे। येस, राऊंड विकेटने हो यावेळी लॉफ्ट केला, एरियल रूट दिले गेले, कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे, कॅच कॅरी केला जाईल। मिस टाइम पाहायला मिळाला हा फटका आणि पहिला आदरा, पहिला ब्रेक थ्रू, बिग फिश ऑन द बिग बास्केट। पहिला मिळतोय, पहिल्या दोन्ही चेंडूवर जर पाहिलं तर धावा आल्या होत्या, परंतु तिसऱ्या बॉलवर एक मोठा फटका खेळण्याचा मानस या ठिकाणी पाहायला मिळाला। लॉंग ऑनला मात्र कॅच त्याकडे पकडली गेली आणि पहिला धक्का या ठिकाणी बसतोय। पहिली विकेट मात्र गोलंदाज अमित यांच्या खात्यामध्ये लगावली जाते। गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढेल, ज्यावेळेला सुरुवातीलाच तुम्हाला ज्यावेळेला यश मिळतं ना, तो आत्मविश्वास तुमचा वाढतो आणि तो इकडे आत्मविश्वास वाढलेला आहे। अमित एक आयकॉनिक खेळाडू आहेत, जबरदस्त शरीराची देहबोली आहे, मात्र यावेळी ओव्हर द विकेटने हो यावेळी खोलवर पद्धतीचा बॉल, जणू सबमरीन जशी पाण्यामध्ये डुबकी घेते ना तशा पद्धतीचा बॉल। गुड लेंथ वरती स्पॉट काय होतो आणि तिथून मात्र खोलवर पद्धतीचा बॉल। सर बॉलिंग ॲक्शन थोडीशी वेगळी आहे। हा बॉल जर पाहिला तर फक्त रिलीज केला, सोडला आणि त्यानंतर जर पाहिलं तर बॉलने उसळी घेतलीच नाही, खालीच राहिला आणि यष्टिरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळालाय। म्हणजे पहिलाच बॉल या ठिकाणी प्रमोद यांच्या विरुद्ध खूप चांगल्या पद्धतीने राहिला पाहायला मिळाला। दबाव आता गोलंदाज निर्माण करतायत, नक्कीच दबाव गोलंदाज निर्माण करतायत। खासियत राहिली आहे अमित पाटील या गोलंदाजाची, इट्स अ ब्रँड नेम। समोर फलंदाजीसाठी प्रमोद पाटील, पाटलांचा पोरगा। हो यावेळी पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता, शरीराचा वेध घेणारा हा बॉल, तिथे थोडासा नजाकत पाहायला मिळाली। हेच क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं अनेक वेळा। तदनंतर मात्र पहा इथे जो थ्रो होता ना तो थोडासा चुकला आणि दरम्यान मात्र एकेरीला दुहेरीमध्ये। नक्कीच दोघेही तिकडे एकमेकांशी आदळले सुद्धा। लेग बायच्या धावा कळवल्या जातात पंचांकडून आणि आदळण्याचं कारण एक होतं, एकाला धाव करायची होती, एकाला रनआउट करायचं होतं बॉल तिकडे पिकअप करून आणि त्या प्रयत्नात 2 धावा इकडे येताना पाहायला मिळत आहेत आणि धावांचा खुराक तर फलंदाजांना लागतोच आणि त्याच्याशिवाय मजाही नसते। आणि आता मात्र पुन्हा धावा आल्यात, परंतु षटकार चौकार याची मात्र वाट पाहिली जाते। नक्कीच षटकार चौकार येतील का? समोर आहे प्रमोद पाटील,
हो यॉर्कर लेन त्याच्यावरती हलक्या हाताने खेळून काढलाय, अतिशय जबरदस्त. एक धाव तर घेतली, दुसरीचा प्रयत्न यशस्वी झालाय. चांगला बॉल होता, परंतु चांगल्या बॉलवर सुद्धा 2 धावा आलेल्या आहेत. पहा यॉर्कर लेनचा बॉल टाकला, अगदी खणून काढला, परंतु जो थ्रो शेवटच्या मोमेंटला केला तो चुकीच्या एंडला केला गेला आणि त्यामुळे 2 धावा मात्र इकडे येताना पाहायला मिळत आहेत. या ओव्हरमध्ये षटकार चौकार नाही आले, परंतु धावा 7 आलेल्या आहेत. एक विकेट आली म्हणजे पहिलं षटक हे या ठिकाणी नागभूमी संघाच्या बाजूने गेले आणि त्याचं कारण आहे फक्त 7 धावा, एक महत्त्वपूर्ण विकेट आलेली आहे. परंतु 4 ओव्हरची मॅच आहे, चढ उतार पाहायला मिळतील. जरी सुरुवात नागभूमीच्या बाजूने झाली असेल तर रायझिंग स्टार कमबॅक करण्याचा प्रयत्न करतील. नक्कीच कमबॅक तुम्हाला करावा लागेल. क्रिकेट म्हटलं तर विशेष करून कोकरूड गावचे माजी सरपंच आहेत सन्माननीय संजय दादा, आणि आज स्कोररच्या भूमिकेमध्ये क्रिकेटचं वेळ किती आहे पहा सर. हे ग्रामीण क्रिकेट आहे का, ग्रामीण क्रिकेट आज उंचीवरती जात आहे याच्या पाठीमागे असली खंबीर व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळाली आहेत. मात्र जाऊया बॅक टू द क्रिकेट. दुसरं षटक गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दत्ता ओव्हर द विकेटने यावेळी हुक केला. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. काय घडले मैदानाच्या आतमध्ये, घोड चुकांना देऊ अनुभव ऐसे नाव, नवीन समुद्र भरकटून देऊ नको तुझे नाव. इथे नावासाठी झगडायचं आहे, नावासाठी लढायचं आहे. इथे चूक झाली आहे. 2 धावा कंप्लीट. चुकीला माफी नाही आहे या खेळामध्ये. गोलंदाजाकडून चुकी झाली तर धावा येतात, फलंदाजाकडून चुकी झाली तर डॉट बॉल येतात, आउट होतात, क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली तर कॅच सुटतात आणि धावा येतात. त्यामुळे या खेळात चुकून चालणार नाही आणि आज तर नाहीच नाही, कारण प्रत्येकाला जिंकायचं आहे. यावेळी आउटसाइड द ऑफ स्टंप थोडासा बॉल पाहायला मिळाला. पंचांनी देखील दंडित केले. ट्रॅम्प लाईन या लेंथ वरती गोलंदाजी हाताळण्याचा प्रयत्न राहिलाय. गोलंदाजाला अवे फ्रॉम द बॉडी वाचून खेळण्याचा प्रयत्न राहिलाय सर या मॅच मध्ये. नक्कीच इकडे थोडंसं बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिला होता आणि त्या प्रयत्नात धाव देखील येताना पाहायला मिळते. यावेळी मात्र इनसाइड आउट डीपी शस्त्र कव्हर रिजन मध्ये चाबूक सरळ सीमारेषे पार आलाय तो षटकार. मुंबई पोलीस आणि आता आपला पोलिसी खाक्या दाखवलाय. बॉलला एवढा मारलाय लांब, आरोपींना किती मारत असतील सर. महादेव कदम यांना महाकाल हा टॅगलाईन आहे आणि महाकाल रौद्र रूप धारण करतोय. षटकार ठोकलाय, कम्मालीचा फटका पाहायला मिळाला. टो वरती उभे राहिले होते. पुढचा बॉल. हो यावेळी गोलंदाज देखील कमी नाहीये, धार त्याच्याकडे देखील आहे, त्याने देखील खोलवर पद्धतीचा बॉल हाताळलाय सर. खूप चांगलं कमबॅक म्हटलं जातं. जशाच तसं प्रत्युत्तर या ठिकाणी देण्याचा प्रयत्न होतो. 2 चांगल्या टीम आहेत आणि प्रत्येक टीम ही बॅलन्सच बनलेली आहे. त्यामुळे जरी मोठा स्ट्रोक आला कमबॅक करण्याचं एक क्षमता ठेवतात गोलंदाज आणि त्यांनी दत्ता यांनी देखील कमबॅक केलंय. यावेळी मात्र कम्मालीचा प्रहार, चेंडू सरळ सीमारेषे पार आलाय तो षटकार. या षटकाराने मात्र डंका वाजलाय. महाकाय आकाराचे फटके येऊ लागलेत आता महादेव यांच्याकडून आणि या षटकाराने देखील धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हरमध्ये थोडंसं नियंत्रित धावसंख्या होती, परंतु आता ते नियंत्रण या ठिकाणी तोडलेलं आहे या महाकालने. नक्कीच सर, असं म्हटलं जातं ना की आयुष्य हे मगरीसारखं असावं. चर्चा होईल. हो यावेळी ऑन साइडला डीप मध्ये प्रोडक्शन आहे. मिड विकेट मधून झडप मारतील. 1 धाव तर घेतले. दुसरीचा प्रयत्न यशस्वी होणार आहे. मी मगाशी म्हटलं ना सर की आयुष्य हे मगरीसारखं असावं. संयम शांतता ठेवावी. ज्यावेळी भक्ष्य समोर येईल ना तेव्हाच कार्यक्रम करावा. इथे कार्यक्रम करण्याचा प्रयत्न राहिलाय बॅटर महाकालच्या माध्यमातून. मगरीसारखी झडप देखील मारतायत. नक्कीच प्रयत्न त्या ठिकाणी आहे. धावा होताना पाहायला मिळत आहे. 24 वरी धावसंख्या पोहोचलेली आहे. 4 ओव्हरची असणारी मॅच आहे आणि इकडे दत्ता आणि महाकाल यांच्यामधील चांगलीच लढत रंगते. महादेव हो यावेळी हुक करण्याचा प्रयत्न आहे. काउ कॉर्नरला क्षेत्ररक्षक अंडरनीथ हेड कॅरी केला गेलाय तो झेल. फलंदाज बॅक टू द पवेलियन. पहा जिथे महादेव यांचा काळ आला होता ना त्याला मात्र थांबवलाय आणि वैयक्तिक चर्चा होईल. जिथे 22 धावांवरती दुसरा विकेट पडलाय सर.
पहिल्या मिनिटात हा बॉल जर पाहिलं तर दत्ताने थोडासा पाठी टाकला होता. बदल आली तर दाखवलं होतं थोडंसं बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न, थोडासा बॉलला पाठीमागे घेतलं, गती कमी केली होती आणि त्यामुळे जरी मिड विकेटला महादेव यांनी बॉल खेळला, गती कमी असल्या कारणाने आणि थोडंसं दूर असल्या कारणाने टायमिंग नाही होऊ शकलं आणि दत्ताने महादेवला बाद केलंय. नक्कीच अतिशय सुंदर विश्लेषण तुम्ही सर केलं, जिथे गोलंदाजाची पूर्णपणे धार पाहिली, शॉर्ट लेंथ हार्ड लेंथ वरती हाताळला होता, पददालीत त्याचा देखील उपयोग होता आणि डीप मध्ये सुंदर प्रोडक्शन म्हणजे जाळं विणलं गेलं होतं, ट्रॅप लावलं होतं. असं म्हटलं आता की किल्ल्याच्या भिंती पाडण्यासाठी मात्र सज्ज केलं होतं. मैदानाच्या आतमध्ये दत्ता यांची सुंदर गोलंदाजी झाली. 2 ओव्हरच्या दरम्यान आपण पाहतोय ना, धावसंख्या 24 देखील झाले. तिसरं षटक गोलंदाजीच्या, अजूनही एक बॉल आहे शिल्लक आहे, 5 बॉलचा खेळ संपलाय. 24 धावा, यस करेक्शन केलं गेलं. 24 धावा धावफलकावरती आहेत आणि नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवरती विनोद हे नाव आलंय, जे राऊंड विकेटने प्रमोद पाटील साडी. हो हो हो, यावेळी पहा भन्नाट वेग. यस विनोद, नक्कीच यांच्यामध्ये मलिंगाची झलक दिसली. पहिलाच बॉल क्रॉस आर्म ॲक्शनने टाकलाय आणि क्रॉस आर्म ॲक्शनचे 2 फायदे होतात. एक तर बॉल खाली राहतो, नाहीतर अचानक जास्त बाउन्स होतो. तर पहिलाच बॉल जास्त बाउन्स पाहायला मिळाला. नक्कीच पहिला बॉल बाउन्स मिळालाय. यावेळी मात्र बॅटची एज, क्षेत्ररक्षक येतील त्या ठिकाणी कॅरी करतील. थ्रो करेपर्यंत मात्र दरम्यानचा वेळ होता तो 1 धाव घेण्याचा. दुसऱ्याचा उत्साह दाखवलाय नॉन स्ट्राईकच्या एंडवरती फलंदाजाने, मात्र एकाच धावेवरती समाधान मानावं लागलंय. नक्कीच क्रॉस आर्म ॲक्शन ज्या गोलंदाजांचे असते त्यामध्ये जसं मी म्हटलं, काही बॉल खाली राहतात, यॉर्कर खूप चांगले पडतात त्यांचे, बॉलला बाउन्स मिळतो. परंतु आणखीन एक गोष्ट आहे, त्यांची वाईड सुद्धा बऱ्यापैकी वेळा जास्त जाण्याची शक्यता असते. म्हणजे ह्या ॲक्शनमध्ये फायदेही चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतात आणि प्रभावित करतात सध्या विनोद आपल्या गोलंदाजीने. नक्कीच यावेळी सर तुमच्या मुखातून शब्द यावा आणि डाऊन द लेग बॉल पाहायला मिळाला. क्रॉस अँगलने ज्यावेळी आपण एक अँगल बनवून गोलंदाजी करतो, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लसित मलिंगा यांच्या समेत अनेक वेळा आपण हे किस्से पाहिलेत. मात्र मैदानाच्या आतमध्ये विनोद यांना देखील वेगळी भूमिका पाळावी लागेल. स्कोर जो आहे ना तो 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. याही वेळी पहा ऑन साईडला खेळलाय, डीप मध्ये प्रोडक्शन आहे, शॉर्ट मध्ये रबर बॉल मध्ये प्रोडक्शन मिळताना पाहायला मिळालं नाही. मात्र स्वतः फॉलो थ्रू मधून गोलंदाज गेले. 2 धावा कंप्लीट झाल्यात सर. नक्कीच धावा इकडे येताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकात जर पाहिलं तर गोलंदाज, दुसऱ्या षटकात फलंदाज, परंतु शेवटच्या बॉलवर त्यांनी घेतलेली विकेट. या षटकामध्ये आतापर्यंत नियंत्रित, कारण ज्यावेळेला क्रॉस आर्म ॲक्शनचा बॉलर येतो ना, त्यावेळेला 2-3 बॉल तर कधी निघून जातात कळतच नाहीये. म्हणजे ही बॉलिंग समजण्यासाठी आता बऱ्यापैकी खेळाडू आहेत ज्यांना ही गोलंदाजी माहिती असणार आहे, परंतु ही गोलंदाजी समजण्यासाठी थोडा वेळ तर लागतोच. नक्कीच पेशन्स तुम्हाला ठेवावे लागतील, शांतता संयम महत्वाची गोष्ट आहे. आणि इथून पुढचा बॉल आपण पाहिलं ना, आता फलंदाजीसाठी फलंदाज आपल्याला स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतात. गौरव यावेळी मात्र पुन्हा एकदा चॉप करण्याचा प्रयत्न होता, कवच मध्ये आणि डीप मध्ये प्रोडक्शन दिलंय. तिथून मात्र क्षेत्ररक्षक आहेत, सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. रबर बॉल मध्ये 1 धाव. यस, 1 धाव खूप म्हणजे जमेची बाब. रबर बॉल क्रिकेटमध्ये जर एखादा बॉल डॉट येणं किंवा 1 धावेचं जरी येणं ती खूप प्लस पॉईंटच म्हणावं लागेल. आणि या चौफेर मैदानामध्ये 1 धाव म्हणजे चांगली बाब म्हणावी लागेल. आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे, परंतु उत्तर तर बॅटरला सुद्धा द्यावंच लागेल. नक्कीच प्रमोद पाटील यावेळी टॅप करण्याचा प्रयत्न होता, तदनंतर मात्र पहा शॉर्ट मिडॉन वरती क्षेत्ररक्षक येतील, फील्ड करतील आणि तिथून मात्र थ्रो थोडासा वाईडिश पाहायला मिळाला. दरम्यान मात्र मिळाल्या त्या 1 धावा. आणि धावसंख्येकडे जर आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 30च्या घरामध्ये. म्हणजे प्रति षटकामागे 10 धाव्यांचं एक कॅल्क्युलेशन चाललंय. नक्कीच मागील मॅचमध्ये, पहिल्या मॅचमध्ये 38चं टार्गेट होतं, मागील मॅचमध्ये 58. पाहायचं या मॅचमध्ये किती असेल. यावेळी पुन्हा एकदा मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला गेला. डीप मध्ये प्रोडक्शन आहे, सिंगल हँडेड थ्रो, हा देखील एक जमेची बाजू राहिली. सध्याच्या घडीला फिटनेस फार महत्वाची आणि ती पाहायला देखील मिळाली. अमित पाटील गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण एक जमेची बाजू. परंतु इकडे विनोद यांचं कौतुक करावंच लागणार आहे. या क्रॉस आर्म ॲक्शनने त्यांनी ह्या षटकाला काय जबरदस्त पद्धतीने टाकलेलं आहे. या षटकात जर पाहिलं तर केवळ 7 धावा खर्च केल्या. जशा पहिल्या षटकात 7 आल्या, परंतु दुसऱ्या षटकात 17 आल्या होत्या. तिसऱ्या षटकात पुन्हा 7 धावा येताना पाहायला मिळत आहेत. आणि शेवटचा बॉल जो टाकला पुन्हा एकदा यॉर्कर लेनचा बॉल. आणि क्रॉस आर्म ॲक्शनने यॉर्कर झेपणं तेवढं सोपं नसतं आणि त्यांनी तो टाकला. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 31, परंतु 1 ओव्हर बाकी आहे. पाहूया. वाह सर, हे एक्सप्लेनेशन प्रत्येक बॉलच्या पाठीमागचं नेहमी आम्ही ऐकत असतो, आज पाहायला देखील मिळालं. मित्रांनो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.
चंदू सरांसाठी हे एक्सप्लेनेशन आणि ह्या गोष्टी नेहमीच आम्हाला प्रभावित करत असतात आणि हे देखील आम्ही शिकण्याचा प्रयत्न करत असतो. धावा झाल्या धाव फलकावरती 31 आणि पाणी पोचवायचं आहे खेळाडूंपर्यंत. चंदू सर, अनेक स्पर्धा आपण पाहत असतो, मात्र इथे विशेष करून आम्ही शंकरदादा मोहिते यांचं कौतुक करू, कारण की या स्पर्धेला स्पॉन्सरशिप करत असताना अजिबात मागे पुढे विचार नाही केलाय. स्पर्धा माझ्या गावाची, स्पर्धा माझी, स्पर्धा माझ्या अभिमानाची. पर्व तिसरं असलं तरी देखील एक बहुमत असं व्यक्तिमत्व. पहा, आज जे क्रिकेट सुरू आहे ना, या सगळ्या क्रिकेट प्रेमींमुळे. कारण टेनिस बॉल क्रिकेट आता महागडं सुद्धा झालंय. मोठमोठ्या स्पर्धा होऊ लागल्यात आणि एखादे आयोजन करायचं म्हणजे अगदी मैदानापासून खेळपट्टीपर्यंत, ट्रॉफ्यांपासून, टी शर्टपर्यंत, समालोचकांपासून पंचांपर्यंत, लाईव्ह कव्हरेजपर्यंत, म्हणजे विविध खर्च. म्हणजे एक काळ असा होता, प्रांजळपणे मान्य करेल, ज्या गावातली स्पर्धा असेल तर म्हणजे डेकोरेशन देखील क्वचितच असायचं. शाळेतले बेंच घेऊन यायचे आणि त्याच्यावर कॉमेंटेटर बसायचे. एक मोठा भोंगा असायचा. अंपायरसुद्धा गावातलेच असायचे, स्कोररही गावातलाच असायचा. त्याचबरोबर जर पाहिलं तर बऱ्याचशा कमी खर्चिक होतं, परंतु आता हे खर्च खूप मोठ्या पद्धतीने वाढले. त्यामुळे खऱ्या अर्थाने शंकरदादा मोहितेंसारखी व्यक्तींची खूप मोठी गरजही आहे आणि त्यांचं कौतुक. नक्कीच आकाश आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. पहिलाच बॉल अतिशय जबरदस्त पाहायला मिळाला. यावेळी गोलंदाजाने वेगळी काहीतरी कमी केले, एक्सप्रेस केले आपल्या गोलंदाजीला, जिथे वेग दाखवलाय. नक्कीच पहिलाच बॉल वेगात टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी, परंतु आता ही ती वेळ आहे, हे ते षटक आहे ज्या षटकात तुम्हाला आता षटकार चौकारांची आतषबाजी करावी लागणार आहे. कारण पहिल्याच मॅचमध्ये जिंकून आपल्याला वर चष्मा ठेवायचा आहे किंवा एक आत्मविश्वास असतो, अरे ती टीम समोरची पहिली मॅच जिंकून आली आहे, तर आपल्याला थोडंसं वेगळ्या पद्धतीने खेळावं लागेल. यस, यावेळी पहा जोरकस प्रहार आहे, क्षेत्ररक्षक अंडरनीटेड, कॅरी केला जाईल झेल. संपलाय फलंदाज प्रमोद पाटील यांचा खेळ. बॅक टू द पवेलियन. टायगर्स आणि अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स या दोन्ही टीमच्या संघनायकांना आम्ही निवेदन करतो की या इनिंग ब्रेक मध्ये आमच्या समेत राहुल शिरसट सर, आपल्याला निवेदन आहे, आपण माईकचा ताबा घ्यावा आणि दरम्यान आपण टॉस साठी देखील जायचं आहे. महत्वाची भूमिका राहील इथून पुढील होणारी मॅचची. मात्र सर, हे डिसाइडिंग ओव्हर आहे. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट साठी गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपण आकाश या गोलंदाजाला पाहतोय. पहिले 2 बॉल अतिशय सुंदर राहिलेत. पहा, दोन्ही बॉल त्यांनी लेन किंवा लेनच्या पाठीमागे ठेवण्याचा प्रयत्न केला. याही बॉलवर जर पाहिलं तर म्हणतात ना, एका बॉलवर 2-3 स्ट्रोक तयार असतात. कदाचित हा स्ट्रोक स्क्वेअर लेग मिड विकेटला खेळणं गरजेचं होतं, परंतु ताकदीच्या जोरावर कदाचित हा बॉल बाहेर जाईल असा अंदाज होता, परंतु ते नाही झालं आणि एक चांगली कॅच पकडली गेली. नक्कीच ताकदीने क्रिकेट खेळलं जात नाही. यावेळी पहा, मिस टाइम आहे बिहाइंड द विकेट. यस, इट इज टेक्निकल क्रिकेट फार इम्पॉर्टंट आहे आणि तेच इथे चुकी करताना फलंदाज पाहायला मिळाले, जो हार्ड लेंथ वरती हात आलेला बॉल. सर, नक्कीच टेनिस क्रिकेट आणि रबर बॉल क्रिकेट यामध्ये तफावत काय आहे की टेनिस क्रिकेट तुम्ही ताकदीने खेळू शकता, परंतु रबर बॉलचं जे क्रिकेट आहे ते तुम्हाला टायमिंगने खेळावं लागेल. कारण या रबर बॉलला बाउन्स आहे, जो पंच तुम्ही केला तरी षटकार जाताना पाहायला मिळतं. त्यामुळे रबर बॉल क्रिकेट खेळत असताना तंत्राशी तुम्हाला जुळतं घ्यावं लागेल. मेरिटवर क्रिकेट खेळावं लागणार आहे आणि ज्या वेळेला, कारण बाउन्स जास्त असल्या कारणाने मेरिटवर क्रिकेट खेळलात, बॅटच्या फ्लोमध्ये बॉल प्रॉपर येणं गरजेचं आहे, त्यावेळेला धावा होतात या रबर बॉलने. नक्कीच सर, रबर बॉल थोडासा वजनाने देखील कमी असतो आणि ग्रिप पकडणं थोडंसं पावसाळी वातावरण नसलं तरी देखील चिखल आहे. तत्पूर्वी सर, आमच्या ओमसाई MTC वरती देखील काही प्रेक्षकांच्या व्ह्यूज आल्यात. आपण नक्कीच त्याच्यामधल्या एका प्रेक्षकाची व्ह्यूज घेतोय. यस, ओमसाई MTC, क्लीन क्लिअरिटी नेटकं नियोजन म्हणजे ओमसाई MTC. चर्चा होईल. यावेळी ऑन साइडला खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत शॉट मध्ये, तिथे फील्ड करण्याचा प्रयत्न केला गेला, थोडंसं बंबल देखील झाले सर आणि एक धाव कंप्लीट केली आहे. मात्र आपण त्या लाईव्ह चॅटकडे जाऊया, जिथे आपल्याला पाहायला मिळालंय, कमेंट आली आपल्या समोर. यस, कमेंट आपल्याला पाहायला मिळाले पाटील वैभव यांची. अरे काल नहीं महाकाल है, जिसकी जर्सी लाल है, जिसके नाम में ही दम है, ओ है महादेव कदम. काय सर, पहा आता याच्याकडून तुमचा कॉल येईल. मात्र मैदानाच्या आतमध्ये जाऊया. जे ऑनलाईन देखील चाहते मॅच पाहता येतात त्यांचा देखील मनापासून आभारी आहे, कारण ज्यांना शक्य आहे ते तर मैदानावर येतात, परंतु यूट्यूब लाईव्ह आल्यापासून काय झालंय, घर बसल्या कोणी गावाकडे असतील ती गावाकडनं सुद्धा बत्ती शिराळ्याकडनं देखील मॅच पाहत असतील, त्याही सगळ्यांचं स्वागत आहे, कारण आज क्रिकेट प्रेक्षक सुद्धा या क्रिकेटला मोठं करतायत.
यावेळी पहा पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता पॉइंट मध्ये आणि कव्हरच्या दरम्यान मात्र चेंडू ट्रॅव्हल होईल तिथे मात्र मिळाल्या त्या 2. यस इथे पुन्हा एकदा चर्चा झाली इथे मिस टाइम आहे काय घडलंय ओ आता मात्र म्हटलं जाईल ना कसा धरू मी नेम तुझ्यावर अजूनही आहे प्रेम तुझ्यावर अरे तू ऐवज दुसऱ्याचं कसं करू मी क्लेम तुझ्यावर क्लेम केलंय सर विकेट मिळवलाय फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय जो नॉन स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळालाय शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या षटकात धावा जमवण्याच्या प्रयत्नात धावाच्या स्वरूपात विकेट येते परंतु आतापर्यंत जर पाहिलं तर मोठा फटका ज्याचा आपण चर्चा करतो तो येऊ दिलेला नाहीये आणि ही जमेची बाब आतापर्यंत राहिली आहे 35 धावसंख्या जर पाहिली तर एकंदरीत 37 वर होत जाताना पाहायला मिळते परंतु जर का एखादा मोठा स्ट्रोक इकडे आला शैलेश सर तर जी 40 मी म्हणेल 40च्या पुढे जर धावसंख्या गेली तर एक चांगलं आव्हान उभं राहू शकतं आणि तो प्रयत्न इकडे बॅटरचा असणार आहे सर पहा आणखी एक कमेंट आले आम्ही राजस्थान वरून ही स्पर्धा लाईव्ह पाहतोय आणि नाव आहे पाटील वैभव आणि यस जर्सी लाल त्यांनी सांगितलं म्हणजे ही ओळख आहे लोकांची आता तुम्ही चर्चा केली की YouTube मुळे काय घडलंय आज अखाती देशांपासून लोक पाहत आहेत ही स्पर्धा हीच ओळख राहिली आहे आता मात्र जाऊया मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आकाश या ओव्हर मधील काही चेंडू शिल्लक आहेत कशा पद्धतीने हाताळतील हा देखील एक प्रश्न उभा राहिलाय ओव्हर द विकेटने हो यावेळी पहा डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न आहे क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ वरती फील्ड करतील कॅरी करतील दरम्यान मात्र बॅकअप देखील आलाय म्हणूनच म्हटलं त्यांना आयुष्य असो किंवा क्रिकेटचं मैदान बॅकअप असणं फार गरजेचं आहे बॅकअप असेल ना तर यश देखील मिळेल यस जाऊया मैदानाच्या आतमध्ये 2 धावा अंकित केल्या गेल्या तिसऱ्या धावेसाठी बाद होतील धावसंख्या 4 षटकाच्या पाठीमागे 39 लागली आहे उत्तरधार मध्ये तुम्हाला बनवायचे आहेत त्या 40 आपण जाऊया सर राहुल शिरसाट सरांसमोर जिथे टॉस केला जाईल सर सर राजस्थानची आवर्जून आठवण सांगेल मी गेल्या वर्षी राजस्थानला जयपूरला कॉमेंट्रीसाठी गेलो होतो आणि तिथे मला जवळपास 50 मराठी लोक भेटायला आली आणि त्यांची खासियत सांगतो ते सगळेचे सगळे सांगलीचे होते आणि सांगलीचे होते ते विटा परिसरातील सोन्याचं काम करणारे तुम्ही भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जाल तिकडे तुम्हाला महाराष्ट्रीयन लोक भेटतील आणि सगळ्यात महत्त्वाचं ते सांगलीचे सोन्याचं काम करणारे हेच तुम्हाला भेटतील आणि ते मला जवळपास 50 लोक मलाही खूप छान वाटलं आणि त्यांनी विनंती केली की सर थोडीशी मराठीत कॉमेंट्री करा आणि मराठीत कॉमेंट्री सुद्धा मी केली परंतु सांगलीकर मला आवर्जून राजस्थानमध्ये देखील भेटले होते थँक्यू तर टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा एमयू टायगर्स आणि अरुण दादा मोहिते स्पोर्ट्स दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित टॉस साठी या तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित टॉस साठी या एमयू टायगर्स या टीमचे कॅप्टन आमच्यापर्यंत उपस्थित आहेत अरुण दादा मोहिते स्पोर्ट्स या टीमचे कॅप्टन आपण देखील या तर सचिन दादा वाघ आपल्यास आम्ही आमंत्रित करतोय की आपल्या शुभ हस्ते केला जाईल टॉस तर चला टीम अरुण दादा मोहिते स्पोर्ट्स या टीमचे कॅप्टन आपण देखील त्वरित या कारण वेळ जास्त होतोय नमस्कार आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये हार्दिक स्वागत आहे माननीय श्री शंकरदादा वसंत मोहिते म्हणजेच दादांच्या माध्यमातून पुरस्कृत असणारी ही भव्य दिव्य स्पर्धा आणि टॉस आलाय का यस टॉसकडे जातोय राहुलजी शिरसाट त्या ठिकाणी टॉस घेतील हॅलो टॉस केला जातोय
सचिन दादा वाघ यांचे शुभ हस्ते. लढत क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळेल. हेडीज कॉल आणि टॉस जिंकलाय टीम एबी टायगर या टीमच्या माध्यमातून. टॉस तुम्ही जिंकलाय. 3 सामने आतापर्यंत तुम्ही पाहिले. टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय तुम्ही या ठिकाणी घेतला गेलाय. आज एमव्ही टायगर्स आदरणीय विशाल भाऊ नाईकवडी आणि महेशजी चोरमारे यांच्या मालकीचा संघ आहेत. ॲज अ सिनियर प्लेअर म्हणून तुम्ही अनेक स्पर्धा गाजवल्यात 32 शिराळा क्रिकेटमध्ये. परंतु आज 32 शिराळा तालुक्यातील एक मानाची अभिमानाची सन्मानाची स्पर्धा म्हणजे ब्रँड ऑफ सांगली आणि यूथ आयकॉन ऑफ 32 शिराळा शंकरदादा मोहिते यांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा. या स्पर्धेबद्दल तुम्ही काय बोलाल? स्पर्धा खेळताना खूप आनंद होतो आहे, कारण या स्पर्धेची आम्ही खूप आतुरतेने वाट बघत असतो आणि या स्पर्धेत खेळायला एक वेगळीच मजा येते. त्यामुळे आम्हाला ही स्पर्धा आवडते. टॉस जर जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? सर माझा निर्णय फिल्डिंग असेल, बॉल फर्स्ट. पहिल्या सत्रात बॅटिंग करायचे आहे. आज एकंदरीत हे संपूर्ण वातावरण पाहून कशा प्रकारचा आनंद होतो आणि या स्पर्धेविषयी काय बोलला? सर खूप छान नियोजन झालेलं आहे आणि गावावरून मुंबईला लबर स्पर्धा खेळायला खूप आनंद होतो आहे. आणि प्रथम असोसिएशनचं आभार मानेन की खरोखर म्हणजे आम्हाला 40+ खेळाडूंना पण चान्स घेत आहेत. हे खूप आभार आहेत असोसिएशनचे. येस, धन्यवाद. नेक्स्ट मॅच टॉस जिंकलाय टीम एमव्ही टायगर्स या टीमने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 39 रनचं लक्ष्य आणि या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन पुन्हा एकदा घेऊन येतील भारत टेनिस बॉल क्रिकेट जगताचा बुलंद आवाज आणि महाराष्ट्राचा सन्मान अर्थातच चंदू शेट्टे सर आणि शैलेशजी जाधव सर. दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आणि पहिलाच बॉल सीमा रेषा पार. षटकार. होता आणि ज्या पद्धतीने एक्स्ट्रा बाउन्स वरती रिॲक्शन दिले ना बॅटरने, फार सुंदर रिॲक्शन पाहायला मिळाली आहे. सूरज यावेळेला पहा थोडंसं ऑप्टमच्या बाहेरचा बॉल हलक्या हाताने पॉईंटच्या दिशेने ढकललाय. पहिल्या बॉलवर षटकार. यावेळेला मात्र लेंथवर आले आणि त्याला एका धावेमध्ये परावर्तित सुद्धा केलं. नक्कीच फलंदाजाने इथे मात्र टेक्निकल क्रिकेट खेळलं. एक षटकार लगावल्यानंतर मात्र दुसऱ्या बॉलवरती सिंगल समोरच्या फलंदाजाला स्ट्राईक वरती आणलंय. नक्कीच हाच प्रयत्न या ठिकाणी असणार आहे. स्ट्राईक रोटेट सुद्धा करावी लागते आणि दोन्ही बाजूला जर पाहिलं तर पहा क्रिकेट मजा देणार आहे. 5 दिवसांचं असलं तरी देखील आनंद मिळतो, 1 दिवसाचं असलं तरी आनंद मिळतो. 20 षटकांचं क्रिकेटही आनंद देतं, 8चंही देतं, 6चंही देतं आणि 4चं सुद्धा देतं. आज 4 षटकांचं क्रिकेट आपण पाहतोय 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून. यावेळेला पुढे गेला होता बॉल, फटका फसलाय, बॉल हवेत आहे. 2-2 क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत परंतु कॅच नाही झाली. त्या ठिकाणी दरम्यानच्या कालावधीमध्ये धावा घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलेला. एक संधी होती परंतु तिकडे कॅच नाही झाली आणि धावा देखील येत आहेत 2. नक्कीच आपण पाहिलं ना 3 क्षेत्ररक्षक एका ठिकाणी पोहोचताना पाहायला मिळाले. अतिशय चप्पळाई त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने केली. मैदानाच्या आतमध्ये थोडासा आउटसाइड ऑफ स्टंप हाताळलेला बॉल जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता, मिस टाइम झाला आणि हीच बाब लक्षात येते. फलंदाज बीट देखील होत आहेत. आता मात्र स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा अध्यक्ष आहेत स्वतः संदीप पाटील यांना आपण पाहतोय. ओहो यावेळेला आले कटर पाहायला मिळालाय. बॉल लेंथ वरून बाहेरच्या बाजूला स्विंग झालाय. जबरदस्त कम्मालीचा स्विंग पाहायला मिळाला. सर जिथे बॉल पडला ना खांद्याचा जोरकस वापर आणि बोटांमधली जादू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. मनोज चांगली लढत आहे मनोज आणि संदीप यांच्यामधील. यावेळेला वेग पुन्हा एकदा हळूवार पद्धतीने थोडासा बॉल कट केला. टप्पा तोच, दोन्ही वेळेला लेंथवरच बॉल टाकलाय आणि तिकडनं बॉल वळवण्याचा प्रयत्न केलाय. नक्कीच व्हेरिएशन मेंटेन केलाय. जिथे आपण पहिल्यांदा पहिला बॉल थोडासा जोरकस टाकला, दुसरा बॉल थोडासा हळूवार पद्धतीने म्हणजे वैविध्यतेने नटलेला हा गोलंदाज पहिले षटक हाताळतोय. नक्कीच पहिल्या षटकात बऱ्याचशा घडामोडी घडल्या 40 धावांचा पाठलाग करत असताना. यावेळेला आखूड टप्प्याचा बॉल, यावेळेला या चुकीला माफी नाही. आखूड टप्प्याचा बॉल, सीमारेषा पार षटकार.
की सर या बॉलच्या पाठीमागची आपण क्रिया पाहिली ना तर गोलंदाज आपल्या ट्रॅकवरून निघाले आणि तदनंतर त्याच प्लॅनला ओळखलं होतं, थोडेसे शफल झाले ऑफस्टिक वरती, जागा बनवली आणि तदनंतर मात्र लॉंग लेग मध्ये ज्या पद्धतीने हा षटकार ठोकलाय ना, मनसुबा दाखवलाय मैदानाच्या आतमध्ये संदीप पाटील या खेळाडूने. पहिल्या षटकात जर पाहिलं तर तब्बल 15 धावा आलेल्या आहेत. तुमच्याकडे 40 धावांचा पाठलाग करायचा आहे, म्हणजे 10ची सरासरी गाठायची आहे. इकडे जर पाहिलं तर 15 धावा झालेल्या आहेत. इकडे फलंदाजी करणारी टीम थोडीशी नागभूमी वरचढ पाहायला मिळते, परंतु डाव नाही संपलाय. म्हणजे 3 षटकं बाकी आहेत, ज्या 3 षटकांमध्ये तुम्हाला अजूनही 25 धावा बनवायच्या आहेत. एखादं षटक जे 5-6 धावांचं जर आलं तर मॅचमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न रायझिंग स्टारचा सुद्धा होऊ शकतो. परंतु एका बाजूला सूरज तांबिट आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर संदीप पाटील, ही जोडी आता जमली म्हणेल. त्याचं कारण आहे दोघांच्याही बॅटमधून एक एक षटकार आलेला आहे. नक्कीच सर, दोन्ही खेळाडू खऱ्या अर्थाने सातत्याने अनेक वर्ष एकमेकासमोरचा खेळ पाहिला, एका असोसिएशन मध्ये खेळतात, आणि वेगवेगळ्या गावाकडून जरी खेळत असले तरी आज मात्र या टीमला रिप्रेझेंट करतायत. पहिला बॉल अक्षयचा चांगल्या ठिकाणी पाहायला मिळाला. लेंथ वरून सरळ यष्टीरक्षकांच्या दिशेने डावखुऱ्या हाताने अँगल बनवत या बॉलला टाकला आणि पहिला चेंडू हा गोलंदाजाच्या नावे राहतोय. नक्कीच पहिला चेंडू गोलंदाजाचा, डावखुऱ्या हाताचे गोलंदाज एक मिस्ट्री गोलंदाज आपण पाहतो, ज्यांचे बॉल पडल्यानंतर थोडासा काटा देखील, नॅचरल स्विंगर देखील त्यांना म्हटलं जातं आणि तेच पाहायला मिळालं. बॉल पडल्यानंतर काटा बदलला. अक्षय पानसरे पहिला चेंडू निर्धाव टाकून थोडासा दबाव फलंदाजांवर निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. ओहो, आणखीन एक बॉल जबरदस्त पाहायला मिळालाय, परंतु इकडे नक्कीच त्या संधीचं सोनं नाही होऊ शकलं. एक संधी छोटीशी निर्माण केली होती, परंतु चांगला बॉल म्हणावा लागेल. नक्कीच यष्टीरक्षकाने देखील तिथे थोडीशी चूक झाली. मैदानाच्या आतमध्ये गुड लेंथ वरती स्पॉट झाल्यानंतर जो अनथोडक बाउन्स मिळाला ना, त्या बाउन्स मध्ये फलंदाज बीट होताना पाहायला मिळाले. बॅटची टॉप एज बिहाइंड द विकेट यष्टीरक्षकाकडून चूक झाली, मान्य करावी लागेल. मात्र एक धाव अंकित झाली आहे या बॉलवरती. पहिले दोनही चेंडू खूप चांगल्या पद्धतीने टाकलेत. एक सरळ टाकला, एक थोडासा वळवला, एक थोडासा वेगात टाकला, एक थोडासा कमी वेगात टाकला. हे व्हेरिएशन पाहायला मिळालं. इकडे पुन्हा वेगात छपलून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु वेगात असलेला हा चेंडू पाहूया. इकडे ओ हो 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 हो, धावाची संधी जरूर होती, परंतु शफल झाल्यावर थोडासा वेगा स्टंप वरून बॉल टाकलेला आहे. 3 पद्धतीचे 3 चेंडू टाकले आतापर्यंत. नक्कीच गोलंदाजाकडे व्हेरिएशन आहे. आपण जर पाहिलं ना तर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपल्याला अक्षय पाहायला मिळाले. शरीराचा बांधा पाहिला ना तर सडपातळ बांधा, आणि सडपातळ बांधा असलेला खेळाडू नेहमीच थोडासा डेंजरस पाहायला मिळतो, फिटनेस असतो. नक्कीच या ठिकाणी चांगली गोलंदाजी, म्हणजे मागील दोन्ही चेंडूवर जर पाहिलं तर यष्टीरक्षकांकडून थोड्याशा चुका झाल्यात आणि त्यामुळे या दोन्ही चेंडूवर धावा आलेल्या आहेत, परंतु चांगली गोलंदाजी म्हणावी लागले. कमी धावसंख्येत देखील आपल्या टीमचं पुनरागमन करायचं आहे, त्यांचं कमबॅक करून द्यायचं आहे, त्यासाठीची ही गोलंदाजी होते. पहिल्या 3 चेंडूत केवळ 2 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या 17 वर आहे. अजूनही जर पाहिलं तर 23ची आवश्यकता आहे. अक्षय पानसरे, कमी गतीचा बॉल, फुलटॉस होता, परंतु गती कमी असल्या कारणाने इकडे लगातार तिसऱ्या बॉलवर क्षेत्ररक्षकांच्या चुकीमुळे धाव येताना पाहायला मिळते. कॅचेस विन द मॅचेस म्हटले जाते आणि इकडे धडाकेबाज सूरजची कॅच सुटली. आता या सुटलेल्या कॅचचे पडसाद येणाऱ्या कालावधीमध्ये कसे पडणार ते पाहावं लागेल. एकाच वेळेला तिघांनी चुकी केल्या. बॉलरनी चुकी केली, फुलटॉस टाकला, फुलटॉस बॉलला फिल्डरच्या दिशेने मारलं, बॅट्समननी चुकी केली आणि बॅट्समनची झालेली चुकी क्षेत्ररक्षकांनी तिसरी चुकी केली, त्यांनी कॅच सोडली. नकटीच्या लग्नाला 1000 विघ्न, असा काही तर प्रकार आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला, जिथे प्रत्येकाकडून चुका होत आहेत. या चुका तुम्हाला सुधाराव्या लागेल. आता मात्र इथून पुढचा खेळ फार महत्वाचा आहे, कारण की बॉल देखील कमी आहेत आणि रन देखील कमी पाहायला मिळतील. पुढचा बॉल, हो हो, वेगवान चेंडू, परंतु वेगाबरोबर थोडीशी उसळी जास्त होती आणि म्हणजे इकडे काहीतरी वेगळं. आता जर कॅच सुटली त्याच्यानंतर स्वाभाविकपणे काहीतरी वेगळे करायला गेले, त्या प्रयत्नात थोडासा जास्त बाउन्स पाहायला मिळाला. पंचांनी दंडित केलं. व्हाईट बॉल येत आहे. नक्कीच व्हाईट बॉल पाहायला मिळाला. एक्सप्रेस करतात गोलंदाज आपल्या फिलिंग्स मैदानाच्या आतमध्ये. अक्षय, यावेळेला मात्र बॅट भिरकावली आहे. पाहूया बॉल किती लांबवर जाईल. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, त्यांच्याच दिशेने जाताना पाहायला मिळतोय. सेलिब्रेशन होईल आणि का नाही होणार, सातत्याने प्रयत्न सुरू होते. 2 कॅच याच ओव्हरमध्ये सुटल्या, परंतु तिसऱ्या म्हणजे त्याच ओव्हरमध्ये मात्र यश मिळालंय आणि यश मिळालं की एक वेगळाच आनंद मिळतो.
पण जर पाहिलं तर ऑफस्टिक वरती येऊन शफल झाले होते, जागा बनवून अँगलिंग फटका खेळण्याचा प्रयत्न होता, डीप मध्ये प्रोडक्शन दिलं गेलं होतं आणि दरम्यान मात्र मिळाला गेला तो विकेट फार महत्वाचा होता. संदीप पाटील बॅक टू द पवेलियन जाताना पाहायला मिळालेत. आता मात्र मॅच देखील फसली आहे. येणारे बॉल आहेत 13, बनवायचे आहेत 21. हे इक्वेशन चर्चेत आहेत किंद्रेवारीचे अक्षय पानसरे आणि का नसणार, कारण त्यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. परंतु मॅच आता मात्र हळूहळू दोन्ही टीमच्या बाजूने येताना पाहायला मिळते. आतापर्यंत जर पाहिलं तर 19 धावा झालेल्या आहेत. अक्षय पानसरे पुन्हा एकदा एक चुरशीची मॅच पुन्हा एकदा बनते. यावेळेला या स्ट्रोकला जर पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलाय, तिकडे क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतं. अतिशय वेगात गवतातून बॉल घेतला, फेकला, काय थ्रो केलाय. फोटो फिनिश क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळेल. जबरदस्त थ्रो त्या ठिकाणी येताना पाहायला मिळाला खरा, परंतु हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवण्यात आलेला आहे. जे काही असेल अद्भुत, लाजबाब, मॅचेस जिंकण्यासाठी एवढे एफर्ट्स द्यावे लागतात. नक्की सर, तुमचं कार्य अशा पद्धतीने 1 अटेम्प्ट मध्ये थ्रो केला आणि त्याच रिॲक्शन देखील फार सुंदर यष्टीरक्षकाची पाहायला मिळाली. जिथे अटेम्प्ट करताच त्यांनी यष्ट्यांवरती वेध घेतलाय आणि थर्ड अंपायर कडे कॉल गेलाय का, हा देखील एक प्रश्न आहे. आणि यस इट इज, थर्ड अंपायर साठी हा कॉल आहे. आणि सर आता मात्र प्रश्नचिन्ह उभा राहिलाय, काय घडेल. हृदयाचे ठोके वाढले जातील, मॅच फसली आहे. नक्कीच, म्हणजे मॅचचा रिझल्ट हा निर्णय काही येऊ देत, परंतु संतोष ज्या वेगाने तिकडनं आलेत ना, असं वाटत होतं त्या गवतामधून एखादं हरण पळतंय आणि त्याने लगेच काय तत्परतेने बॉल पकडला, उचलला आणि फेकला सुद्धा. फोटो फिनिश आहे, जे काय आहे डोळ्यांचं पारणं फेडणार होतं. एका शब्दात सर्व काही सांगून टाकलं सर. येस सर, ऑनफिल्ड निर्णय, कारण इकडे अँगल नाहीये. जो काही आपला निर्णय असेल तो फायनल करा. सर, ही मॅच आता खऱ्या अर्थाने अडकली गेली आहे. या मॅच कडे प्रामुख्याने दृष्टिकोन दिला गेलाय. पंचांचा निर्णय मैदानाच्या आतमध्ये. यस, नॉट आउट निर्णय त्या ठिकाणी कळवला जातोय. 2 षटकांचा खेळ जर पाहिला तर या ठिकाणी संपलेला आहे. 21 धावा, म्हणजे ज्याची चर्चा आपण करत होतो, पहिल्या ओव्हरला 15 रन आल्यानंतर एखादं 5-6 धावांचं षटक यावं. 5-6 धावा आले, 6 धावा आलेल्या आहेत. मॅच 12 बॉल 19 आलेली आहे. 12 बॉलमध्ये 21 झालेले आहेत आणि मॅच मधील रंगतता, मॅच मधील चुरस वाढलेली आहे. कारण मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर सूरज तांबिट आहेत, जोडीला जर पाहिलं तर दत्ता आहेत ज्या, आणि इकडे जर पाहिलं तर 12 बॉल 19. मॅच मात्र चांगली चुरशीची झालेली आहे आणि इकडे जो चुकी करेल तो पराभूत होणार आहे आणि जो एका वेगळ्या आत्मविश्वासाने खेळणार आहे तो जिंकणार आहे. पाहूया या मॅच मध्ये कशा प्रकारची कामगिरी होईल. अनुज गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेत ओव्हर द विकेटने अनुज. आता मात्र सर असं म्हटलं जाईल ना की खेळ असा दाखवा की आपली छाप जिंकता आलं नाही तरी आपली छाप सोडता आली पाहिजे. मैदानाच्या आतमध्ये छाप सोडेल का अंकुर अनुज गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. पहिलाच बॉल, चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन. मैदानाच्या आतमध्ये कम्मालीचा हा बॉल पाहायला मिळालाय. खोलवर पद्धतीचा बॉल, तिथून मात्र काटा बदललाय. 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव अंकित केली आहे. मॅच मात्र फसली आहे. येणारे बॉल 11, बनवायचे आहेत 18. हे इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये आलं. एक हाय व्होल्टेज ड्रामा, एका बाजूला नागभूमी स्पोर्ट्स तर दुसऱ्या बाजूला रायझिंग स्टार. या 2 टीम मध्ये होणारी ही कश्मकश मैदानाच्या आतमध्ये तुम्हा आम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅक वरती अनुज या गोलंदाजाने प्रभावित केलाय ओव्हर द विकेटने. पहिला बॉल अतिशय सुंदर पाहायला मिळाला होता. पाहूया मॅच मधील चुरस वाढत चालली आहे. दोन्ही टीम बलाढ्य आहेत. हो 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 हो, काय बॉल टाकलाय, काय फ्लाइट दिली. लहान वयातच हा गोलंदाज प्रभावित करतोय. अनुज नावाचा फिरकीचा जादूगार सिमेंटच्या खेळपट्टीवर 16 वर्ष वयाचा बॉलला मात्र गरगर 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 फिरवतोय. चकवा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपली चकवेगिरी दाखवतोय. कम्मालीची ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आता समीकरण बदललंय सर. 10-18 नागभूमी वर्सेस रायझिंग स्टार. आणखीन एक बॉल वळवलाय. या वेळेला बॉलला बाउन्सही दिलाय. आता काही कळायला मार्ग नाहीये. बॉल येतोय कुठे आणि जातोय कुठे. नक्कीच धुंडो रे साजना. मैदानाच्या आतमध्ये साजन शोधावा लागेल आणि तो शोधण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. गोलंदाज फार सुंदर गोलंदाजी करतायत. 9-18 अनुज नायकोडी नावाची चर्चा आहे सध्याच्या घडीला.
आणि हा युवा खेळाडू हे टॅलेंट आहे, 32 शिराळ्याचं गोलंदाजी करतंय. यावेळेला मात्र टोलावलाय बॉल, बॅटच्या रनर मध्ये दिला, चुकीला माफी नाहीये, मग ती कुणाकडूनही होऊ देत. हा बॉल सीमारेषा पार जातोय, षटकार. लॅक ऑफ एक्सपिरियन्स, इथे कमी अनुभव हा पाहायला मिळाला. फ्लाइटेड दिला होता, मात्र फलंदाजाने स्टेप आउट केला, मिरिट वरती पोहोचले आणि तिथून मात्र उडवलेला हा टोलेजंग षटकार पाहायला मिळाला. दत्ता विरुद्ध अनु ही चांगली लढत आहे. पुन्हा एकदा अणूची फिरकी आणि फिरकीची जादू. मी तर म्हणेल सगळ्यांना विनंती करेल, 32 शिराळ्याचं टॅलेंट आहे आणि यांनी फिरवलेले बॉल आवडले असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. एवढं जबरदस्त टॅलेंट या ठिकाणी पाहायला मिळत आहे, परंतु दत्ताही कमी नाहीयेत. काय मॅच रंगली आता, प्रत्येक बॉल महत्वपूर्ण आहे. एकाला टोलवायचं आहे आणि एकाला थांबवायचं आहे. काय, आणि एकाच्या हातात बॉल आहे, एकाच्या हातात बॅट आहे, एका बाजूला अनुज आहे, एका बाजूला दत्ता आहे, एका बाजूला नागभूमी, एका बाजूला रायझिंग स्टार आहे. 32 शिराळा तालुका मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि त्यांच्यामध्ये सुरू असणार जबरदस्त क्रिकेट रंगात आलंय. आणखीन एक बॉल, याही वेळेला वळण पाहायला मिळालं. हा बॉलिंग कोण करताय, मला वाटतंय 16 वर्ष वयाचा शेनॉन या ठिकाणी आलाय की काय, अशा पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. वाह, किती मोठा शब्द सरांच्या मुखून आला. इज्जत ही मागून मिळत नाही. सर असं म्हटलं होतं ना की इज्जत ही मागून मिळत नाही, तर ती कमवावी लागते आणि ते कमवण्यासाठी काहीतरी वेगळं करावं लागतं. मैदानाच्या आतमध्ये या पठ्ठ्याने वेगळं केलंय. कम्मालीची गोलंदाजी, चकवा गोलंदाज आपल्याला या 32 शिराळ्यामध्ये पाहायला मिळाला. एका बाजूला अध्यक्ष, दुसऱ्या बाजूला उपाध्यक्ष यांच्यामधली ही लढत पाहायला मिळाली आहे. आज मात्र चरण गावचे अनुज नायकवडी यांच्या नावाची चर्चा सर्व दूर होताना पाहायला मिळते. 4 बॉल डॉट टाकलेत कीपरकडे, एक षटकार येऊन सुद्धा फक्त 7 धावा खर्ची केलेल्या आहेत. नक्कीच या ठिकाणी पहा सर, आणखी एक कमेंट येते. आपण जर नाव पाहिलं ना तर श्रीकांत आगोडे यांच्याकडून ही कमेंट आली, 1 नंबर नियोजन. यस, पुन्हा एकदा 1 नंबर नियोजन, नाद निराळा, 32 शिराळा हे नाव पुन्हा पाहायला मिळालंय. परंतु मॅच नाही संपली. मॅच दोन्ही टीमच्या बाजूने आहे, कारण अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडूत 12 धावा. कुणाला बॉलिंगसाठी आमंत्रित केलं जाईल पाहावं लागेल. सूरज तांबिट यांच्याकडे क्षमता आहे, दुसऱ्या बाजूला दत्ता यांच्याकडे क्षमता आहे. दोघांनी एक षटकार मारलेला आहे. मॅच पुन्हा एकदा चुरशीची ठरते, कारण अजूनही जर पाहिलं 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. क्रिकेटच्या खेळाची हीच मजा आहे, हीच लज्जत आहे. आपल्याला हा शेवटच्या क्षणापर्यंत खिळवून ठेवतो, कधी कधी नखे देखील चावायला लावतो. तो क्षण आलाय. हो, प्ले डाऊन झाले आणि पहिल्याच बॉलवर दांडी 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 गोल. मैदानाच्या आतमध्ये ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळेल. महाकाल मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर काय घडतं याची खऱ्या अर्थाने दाहकता पाहायला मिळाली. बॅटचा इनर एज प्लेड ऑन, खेळल्यानंतर सरळ यष्ट्यांचा वेध घेतला आणि असं म्हटलं आता ना तर देवाने तर सगळ्यांनाच हिरा म्हणून जन्माला घातलाय. मात्र जे योग्य वेळेत चमकतात आणि जे घासले जातात ना तेच मात्र आपल्या गावाचं आणि आपल्या तालुक्याचं नाव करून जातात. इथे महादेव कदम महाकाल आले आहेत आणि या डेथ ओव्हर मध्ये 5-12ची मॅच फसले आता. परंतु मॅच संपलेली नाहीये. संधी तर नागभूमी टीमला सुद्धा आहे, कारण इकडनं एखादा षटकार, एखादा चौकार पुन्हा एकदा त्यांना सुद्धा मॅच मध्ये आणणार आहे. आणि प्रेक्षकांना सुद्धा शैलेश सर काय पाहिजे असतं माहितीये का, चुरशीची मॅच, शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेली मॅच पाहिजे. भले कोणी टीम जिंकू देत, आता कोणी जिंकलं तर 32 शिराळा जिंकणार आहे. त्याच्यामुळे इकडे चुरस आपल्याला पाहायला मिळणार आहे. नक्कीच चुरस ही पाहायला मिळणार आहे, कारण की नाद निराळा, 32 शिराळा, येणारे बॉल 5 बनवायचे आहेत. 5-12ची मॅच, एक हाय व्होल्टेज मुकाबला, दहकता मैदानाच्या आतमध्ये. अमित पाटील ज्यांनी पहिलं षटक केवळ 7 धावांचं टाकलं होतं ते आता बॅटिंग साठी आलेले आहेत. समोर जर पाहिलं तर महादेव यांना आपण पाहतोय. पहिला बॉल त्यांच्यासाठी लेंथवर टाकला, यष्टीरक्षकांकडे पाठवला, आणखीन एक डॉट बॉल. समीकरण बदलतंय. 4 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता, गरज आहे षटकार चौकाराची. महादेव
मस्ट निडेड इन 4s and 6s. म्हणजे चौकार आणि षटकार तुमच्यासाठी मस्ट आहे, इम्पॉर्टंट आहे. मॅच मात्र आता त्या तराजूमध्ये अडकली आहे. वजन कुठल्या बाजूचं जास्त पडणार हे देखील पाहावं लागेल. एका बाजूला नागभूमी आहे तर दुसऱ्या बाजूला रायझिंग स्टार आहे. या दोघांमधलं वॉर. यावेळेला टप्पा पडतो आहे. बॉल मात्र अतिरिक्त उसळी घेते यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. आणखी एक जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. कोणी महाकाल म्हणतात, कोणी महादेव म्हणतात. आता सध्या गोलंदाजीला आहेत महादेव, परंतु बॅटरला सुद्धा काहीतरी करावे लागेल. 3 मध्ये 12 जर का षटकार मारला आपल्याही नावाची, आपल्याही गावाच्या नावाची, आपल्याही संघ मालकाच्या नावाची चर्चा होईल आणि त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. आयकॉन खेळाडू आहे. आयकॉन वर्सेस आयकॉन. मैदानाच्या आतमध्ये हा थाट आहे. अमित पाटील. ओहो, इकडे जर पाहिलं तर बॅटची कडा घेत असताना बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहायला मिळतो. एक धाव तिकडे घेतली जाईल आणि एकाच धावेवर थांबवलं जात आहे. मॅच बघता बघता आता जर पाहिलं तर 2 बॉलमध्ये 11 धावांची आवश्यकता, गरज आहे षटकाराची आणि आता षटकाराची भाषा बोलावी लागणार आहे. मॅच संपलेली नाहीये. जोपर्यंत तुम्ही मनातून हारत नाही तोपर्यंत तुमचा पराभव देखील होऊ शकत नाही. त्यामुळे एका आत्मविश्वासाने तुम्हाला आता खेळावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये चंदू सरांसाठी देखील एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. बाईट त्यांच्यासाठी देखील येते, कमेंट येते. चंदू सरांमुळे मॅच बघण्यासाठी मजाच वेगळी येते अशी कमेंट ओम साई एमटीसीच्या माध्यमातून. जाऊया येणारे बॉल. नक्कीच आमची सगळी समालोचकांची टीम आहे, खूप चांगलं काम करतात आमचे सगळे बंधू. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. मॅच कुठे संपली आहे? मॅच नाही संपली आहे. इकडे कामगिरी करावी लागणार आहे. दत्ता, अख्खा गाव आणि अख्खी टीम म्हणते मार एक षटकार, परंतु इकडे हा जर पाहिलं तर पुल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय आणि महादेव काय कामगिरी करताना पाहायला मिळाले. आणि या मॅच मध्ये आणखी एक की फॅक्टर होता, तो म्हणजे अक्षय पानसरेने टाकलेलं 5 धावांचं षटक, अनुज नायकोडीने टाकलेलं 7 धावांचं षटक. कारण पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्यानंतर सुद्धा मॅच मध्ये टीम येताना पाहायला मिळते. तर यालाच क्रिकेट म्हटलं जातं मित्रांनो. हो, इकडे मात्र चुकी झाली आहे. या चुकीला माफी नसणार आहे. हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळतोय. 6 धावा षटकार या ठिकाणी येताना पाहायला मिळेल आणि आता अजूनही मात्र या ठिकाणी मॅच कुठे संपली आहे. 3ऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. हो 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 हो, इकडे काही कलाटणी मिळेल का? कारण एका बाजूला नागभूमी आणि एका बाजूला रायझिंग स्टार. म्हटलं जातं ना, शेवटच्या बॉल पर्यंत आणि शेवटच्या धावेपर्यंत काहीही होतो या खेळात. नक्कीच हे क्रिकेट आहे. म्हणूनच म्हटलं आता ना, अरे समंदर तो उलटा सीधा बोलता है, समंदर तो उल्टा सीधा बोलता है. मैदानाच्या आतमध्ये प्यासा तो सलीके से बोलता है, मगर यहाँ कौन बल्लेबाज या गेंदबाज क्या क्या बोलता है आता पाहावं लागेल. पंचांचा निर्णय इम्पॉर्टंट फॅक्टर. चला, दोन्ही टीम्सने या बाजूला यायचंय. यस, पंचांचा निर्णय आला. यस, 3ऱ्या पंचांचा निर्णय आलेला आहे. हा योग्य बॉल होता आणि काय मॅच झाली पहा. शेवटच्या क्षणापर्यंत सॉस रोकायला लावला आणि हेच वैशिष्ट्य 32 शिराळ्याचं आणि 32 शिराळ्याच्या क्रिकेटचं. नक्कीच याच खेळाडूंनी आम्हाला प्रभावित केलंय. यांचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग गर्दी करतात. चाहते त्यांचे याचसाठी बनले जात आहेत आणि त्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. मित्रांनो, ही मॅच आवडली असेल ना तर एकदा मॅच साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अतिशय जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. थँक्यू सो मच. आता मात्र आपण पुढील मॅच कडे जाणार आहोत आणि यस, चर्चा होईल पुढील मॅचची, जी असेल एमव्ही टायगर्स विपक्ष अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स. या 2 टीम मध्ये होईल मॅच. आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील करणार आहोत बदल. पहा, सामनावीराचा पुरस्कार हा फक्त अनाउन्समेंट या ठिकाणी करतोय.